अगं कुठं घरीच आहेस का? होय. अगं अजून घरीच आहेस वय? अगं आज वटपौर्णिमा आहे, लक्षात आहे ना व? अगं होय ग, हाय लक्षात. आवरतच होते. आणि उपास धरलाय. बर, मग तू ये तिकडे वडाकडच. हा मामींचं झालं का बघते आणि मग येतो आम्ही. हा ठेवू का मग? हा ठेव. नाश्ता केला का? का अजून केला नाही वे? शितल्या ग, तुला सगळ्या गोष्टी सांगायला लागतात का ग? तू का लहान पोरगी आहेस का अजून? वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करत जा की. हा आणि बुक काय तुमचं फायरिंग करून झालं की मग सांगते. हाय का आता त्याच्यात फायरिंग काय? आता हे पण मिस. अहो आज माझा उपास आहे. कसला उपवास? वटपौर्णिमेचा. हा असं आहे वय, म्हणून तू एवढी आवरून तयार झालीस वय. मिसेस फौजी आहे मी, मिसेस फौजी. लग्नानंतर पहिलाच सण वटपौर्णिमेचा यायला नशीबच लागते. आणि आज मी तुमच्या नावानं तुमच्यासाठी वडाला फेरं मारणार आहे. आणि मी काय मागणार आहे सांगा बरं? काय? मी वडाला पूजताना असं मागणार आहे की 7 जन्म मला ह्योच नवरा मिळू दे. आणि आणि काय? 7 जन्मी मी मिसेस फौजीच असू दे. वा, मिसेस फौजी. तू बोललीस ना, यात सगळं आलं बघ. पण शितले, तू आज एवढी भारी दिसतेस ना, असं वाटतं तुला सोडूनच जाऊ नये. कायम तुझ्या सोबतच असावं. मग या की, नाही कोण म्हणते मी कशी पूजा करते बघा. सॉरी मला काहीतरी ठेवायचं होतं कपाटात म्हणून आलते. हे एवढं ठेवता का कपाटात? अगं जयडे, अगं जयडे, मंगळसूत्र आहे हे. आणि हे असं आजच्या वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी. माझ्या नशिबी कसले आलेत सणवार. आता माझं कर्माचे भोग मलाच भोगायला पाहिजे ना. तेव्हाच अजिंक्यांचं ऐकलं असतं, घाई नसती केली तर आज ही वेळ आलीच नसती माझ्यावर. पण मीच कपाळ करंटी. मला बी मस्त वाटत होतं आपण पण असं सजून धजून छान वड पूजायला जावं, वडाला फेऱ्या मारून 7 जन्म हाच नवरा मिळू देत म्हणून साकडं घालावं. लग्नानंतर पहिलाच सण वटपौर्णिमेचं येणं म्हणजे केवढी भाग्याची गोष्ट. पण माझं नशीबच फुटकं. त्याला कोण काय करणार? अहो शीतल, अगं आवरलं की नाही तुझं? आले बघून. चला. जयडे, तुझं मंगळसूत्र कुठे आहे ग? मी अजिंक्यांकडे दिलंय कपाटात ठेवायला. का? मग आता काय उपयोग आहे त्याचा? अगं पण आजच काढायचं होतं का तुला? जिजे, मला परत यावर काय बोलू नको. अगं पण मी पूजेचं ताट आणते.
त्यांच्याकडे कशाला दिलंस? माझ्याकडे द्यायचंच ना, मी ठेवलं असतं की. मम्मी माझ्याच कपाटात ठेवायला दिलंय. नुसतं ते तिथे राहत असले म्हणजे काय त्यांचं झालं का सगळं? खोलीपासून कपाटापर्यंत सगळं माझंच आहे. ते जरी तिथे राहत असले ना तरी चाव्या माझ्याकडेच आहेत अजून. पुष्पा, अगं तुम्हाला काय बोलायचं ते नंतर बोला. शीतल थांबले ना तुमच्यासाठी. आणि काय की जेडे, तुझं पण आताच एवढं काय महत्वाचं बोलायचंय? काय नाही, मी जरा बाहेर चालले ते सांगत होते मम्मीला. आणि जाऊन या तुम्ही पण. अगं आबाळ आले भरून, परत पाऊस आला तर कुठं बसता बाई? जाऊन या तुम्ही पण. अहो आता तिकडं कशाला जायचंय तेवढ्यासाठी वडाकडं? पूजा काही कुठं बी करता येते की. मी आपलं नेहमीप्रमाणे इथंच दारात पूजा करते. हे काय तेवढ्यासाठी डांपी बी आणली. अगं पुष्पा, त्या पोरीचा पहिला सण आहे. एवढी पोरगी त्या आवरून बसल्या. जा की तिच्यावर, काय होतंय? हाय का आता त्यात काय एवढं? सांगते की इथंच पूजा काय कुठं बी केली तरी चालतीच की. आता तसं बी तिला जायचं असेल तर जाऊन दे. सगळा गाव गोळा झालेला असतोय, त्यातलं कोण तर सांगेलच की तिला पूजा कशी करायची असते ती. जीजी मी तिकडे जाऊन येते. आणि तसं बी आई आणि काकी येणारच आहे, त्या सांगतीलच. अगं पण तू एकटीच जाणार होय? एकटी कशाला? मी जातो वडाकडे सोडायला. हा हा, जा जा, यांना घेऊन जा सोबत. जावा तिच्या बरोबर. ए, तू कुठे चाललेस? तुझं काय काम आहे बायकात? अगं पण जिजे, राजा, बाईनं पूजा झाल्यावर आणलेलं पहिलं वाण नवऱ्याला द्यायचं असतं, म्हणून तुला म्हणते तू घरात बस. अरे तू कुठं बाहेर गेलास तर तिनं कुठं तुला शोधायचं? आणि तू काय ग थांबलीस? जा की तू पटाकशी जाऊन ये. वय आलेच जाऊन.